गाइज गुड मॉर्निंग. सो इकडे आज आम्ही आता घर आवरतोय कारण की आता आम्हाला इकडे करायची आहे गणपतीची तयारी. सो आज आम्ही डेकोरेशनला स्टार्ट करणार आहे कारण की आता सुट्टी आहे आणि गणपती बाप्पा येणार आहेत बुधवारी. सो त्या दिवशी मग मंगळवारी जास्त जमणार नाही, त्याच्यामुळे आम्ही आजपासूनच स्टार्ट केलं आहे डेकोरेशन. सो बघूया आता आज काय काय होतं आहे. सामान वगैरे सगळं काही आणायचं, ते सगळी तयारी सगळं काही करायचं आहे. सो चलो लेट्स गो. सो घर आवरून झालं, त्याच्यानंतर आम्ही आलो होतो गणपती बाप्पाची शॉपिंग करायला आणि इकडे आम्ही डेकोरेशनचं सामान घेण्यासाठी आलो होतो. सो शनिवार वाड्याच्या तिकडे आम्ही गाडी पार्क केली आणि आम्हाला जायचं होतं रविवार पेठेकडे. सो आम्ही निघालो होतो तिकडे जाण्यासाठी. सो चला तर मग जाऊया. गाईज आम्ही इकडे दगडूशेठचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो होतो. तर तिथेच एका नेत्याचं कॉन्वे आलं आणि तुम्ही ही गाडी बघून नक्की ओळखा की नेमकं कोण आलेलं असेल. इकडे लास्टच्या गाडीचा नंबर तुम्ही बघू शकता. सो त्याच्यानंतर मग आम्ही पुढे गेलो आणि इथे होता या वर्षीचा दगडूशेठ गणपतीचा सेट. सो ते रेडी करत होते. तिथून मग आम्ही पुढे गेलो शॉपिंगला. अजून शॉपिंगला सुरुवात पण नाही केलेली आहे. हा ना यार, एखादा तरी काय वाटतं, एखादा तरी आपण जायला पाहिजे की नाही वाटत. सो गाईज इकडे आम्ही गणपतीची शॉपिंग करतोय. फुल मार्केट आता मी तुम्हाला दाखवते पुण्यातलं रविवार पेठेतलं ना. कोणतं मार्केट आहे? हां, रविवार पेठेचं मार्केट. सो गाईज तुम्ही इकडे बघू शकता की वेगवेगळे फ्लावर्स, डेकोरेशनचं सामान, त्याच्यानंतर मखर वगैरे किंवा गणपतीसाठी डेकोरेशनसाठी आपण जे माळी वगैरे यूज करतो सगळं काही या रविवार पेठेमध्ये अवेलेबल होतं आणि आम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही खूप फिरलो आणि मग आम्हाला भेटलं. बट थोडंसं फिरावं लागतं, बट सगळ्या गोष्टी इकडे अवेलेबल आहेत. सो तुम्हाला पण गणपतीची शॉपिंग करायची असेल तर तुम्ही पण नक्की जा रविवार पेठेमध्ये. शॉपिंग झाली आहे. भरपूर गर्दी आहे, पण खूप व्हरायटीज आहे इथं बघायला, नाही का. चलो फायनली आता घरी जायचं आहे आणि पाऊस पण चालू झालाय. शनिवार वाड्यात जायचं आहे.